मर्डर जो आहे ना तो पक्का नाईफने झालेला आहे. नाही नाही, मला तर वाटतं फोकनेच मर्डर झालेला हे आहे. चल, नाईफने अरे झालेला आहे. फोकने झाला असेल तेव्हाच ते तसे कट दिसत आहेत ना. नाही नाही नाही, चल जाऊ दे, चल मी चल माझं चल, डोकं लावून मीच बरोबर आहे, तू नाही, तू शांत मी माझं बस. डोकं लावून केलेलं आहे हो ते हो, माहित विचार, आहे किती तुझ्यासारखं डोकं आहे. नाही हो, असं. राहू दे राहू दे. तर आम्ही आता एक मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह करत आहोत. एक खूप डेंजर मर्डर झालेला आहे खूपच. आणि आमच्याकडे इन्फॉर्मेशन आलेली आहेत आणि आम्ही जे भांडत होतो ते ऍक्च्युली मर्डर वेपन काय असेल ह्याच्याशी आमचं जे तर्कवितर्क ते चालू होते. आणि ह्या मर्डर मिस्ट्रीचं आता कसं सॉल्व्ह होणार आहे ते आपण ह्या ब्लॉग मध्ये पाहूयाच. तर गाईज काय सीन, 3 लोकेशन्सवर आम्हाला डाऊट आहे की तिथे 3 जागी मर्डर होऊ शकतो आणि ना 3 वेपन्स पण आमचे शॉर्टलिस्ट झाले आहेत की मे बी ते 3 वेपन्स मधूनच एका वेपनने मर्डर झालेलं आहे आणि इव्हन 3 सस्पेक्ट्स पण आहेत. 3 सस्पेक्ट पण. सो हे तर सगळे डिटेल्स आम्हाला मिळालेले आहेत, हे सर्व एंड मध्ये आम्हाला सगळं समजलंय, बट आता पाहायचं आहे की नक्की गुन्हेगार कोण आहे. सो ती मिस्ट्री आम्ही आता सध्या सॉल्व्ह करतोय. अथक परिश्रमानंतर आम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. हा. आता फक्त शेवटचा घात आणि पूर्ण सगळं उलगडणार आहे आपल्या समोर. सो गाईज, कंटेंट क्रिएशनच्या 1 महिन्याच्या जर्नी नंतर आम्ही अचानक भयानक एक नवीनच क्रेज उचललेला आहे. Yes. ते क्रेज आहे म्हणजे आमची डिटेक्टिव्ह एजन्सी. Yes. सो आम्ही एक नवीन डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केलेली आहे. सो मी आहे संजना बॉन्ड्स. मी आहे ओंकार लॉक होम्स आणि स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि नवीन डिटेक्टिव्ह एजन्सी मध्ये. तुम्हाला आमची खूप मदत करावी लागणार आहे ही मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह करण्यासाठी. आपल्याला जे 3 सस्पेक्ट दिलेले आहेत, जे 3 वेपन्स आहेत, त्याच्यामधून कोणी नक्की मर्डर केलंय ते सापडावं लागणार आहे आणि कोणतं वेपन यूज केलेलं आहे ते सगळं शोधण्यासाठी आम्हाला तुमची खूप मदत खूप हेल्प लागणार आहे. लागणार आहे. पण तुम्हाला वाटलं असेल की बाई हे काय घरी बसलेले आहेत, ह्यांच्याकडे इन्फॉर्मेशन मर्डर काय चाललंय नक्की, काय हे नाही नाही, आमच्या कंटेंट कनेक्शन्स आहेत पोलिसांसोबत. कंटेंट क्रिएशन करून करून काय स्क्रू ढिले झाले काय? असं अजिबात नाही. उत्सुकता एकदम न ठेवता आम्ही सांगणार आहोत की हे बुक आहे मर्डर. ऍक्च्युली मर्डर पझल्स आणि त्याच्यामध्ये 100 मिस्ट्री मर्डर सॉल्व्ह करण्यासाठी पझल्स दिलेले आहेत. आणि गाईज, हे मर्डर बुक ओंकारने ऑर्डर केलेलं आहे. येस. आम्हाला खूप सारे काम आहेत. आम्हाला हेल्थवर काम करायचंय, करिअरवर काम करायचंय आणि अशा अनेक जबाबदाऱ्या आहेत नवीन नवीनच. पण ते सगळं वाऱ्यावर सोडून ह्या मुलाने ती बुक ऑर्डर केली आहे आणि आम्ही आता कालपासून मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह करतोय. लिटरली जे रिटायर्ड लोक असतात ना, Yes. ज्यांना पझल सॉल्व्ह करायचे असतात पेपर मधले, सोडो. तशा टाईपचं आमचं चालू आहे. आम्ही पझल सॉल्व्ह करत बसले. रिटायरमेंटचं आयुष्य आम्ही जगत आहे ऍक्च्युली मध्ये. आणि खरं तर ना, तो हा तर एक वेगळा मुद्दा आहे, पण खरं तर आम्हाला दोघांनाच आहे ना खूप क्रेज आहे, म्हणजे डिटेक्टिव्ह, थ्रिलर्स, मर्डर मिस्ट्रीज, म्हणजे सस्पेक्ट पर्यंत पोहोचणं, हिंट, सबूत, ह्या सगळ्या गोष्टी रिलेटेड. लाईक लहानपणापासूनच आम्ही सीआयडीचे पण खूप फॅन होतो. सो हे अशा गोष्टी आम्हाला दोघांना इंटरेस्ट करतात. सो आम्ही हे मर्डर पझल बुक घेतलेलं आहे, जिथे खूप सारे पझल्स आहेत. जो आम्हाला जेव्हा फ्री टाइम असू तेव्हा आम्ही हे पझल सॉल्व्ह करणार आहोत. आणि आम्ही मूवीज आणि सिरीज पण ज्या पाहतो त्या ऍक्च्युली मेजरली मिस्ट्री आणि कोर्ट केसेस वगैरे ह्या रिलेटेडच असतात. लहानपणी एक सिरीज यायची केडी पाठकची अदालत म्हणून, ती तर मी पूर्ण पाहिलेली आहे. खूप आवडतं. इव्हन मला कोर्ट रूम ड्रामाज खूप आवडतात आणि इव्हन कॉमेडी पण, मला हॉरर कॉमेडी जास्त आवडते. सो लेटेस्ट पण खूप सारे नवीन नवीन मूवीज आले, तुम्ही लाईक पाहू शकता. आणि त्यातलं मी सांगेलच, भूतम भयम हा मूवी तुम्ही नक्की बघा. म्हणजे सगळे जे रील क्रिएटर्स आहेत त्यांना हा खूप रिलेटेड होईल. आम्ही लास्ट वीक मध्ये ऍक्च्युली तो बघितला, खूप आवडला आणि खूप मस्त movie. आता आपल्याकडे मर्डर मिस्ट्रीचं बुक पण आहे, त्याच्यामध्ये मर्डरचे पझल्स पण असणार आहेत. तर मी तुम्हाला गेम कसा खेळणार आहे ते पण सांगतो. तर ते काय करतात, आपल्याला ऍक्च्युली प्रत्येक एक पझल मध्ये 3 सस्पेक्ट असतात आपल्याकडे. 3 सस्पेक्टची इन्फॉर्मेशन आपल्याला दिली असते. 3 वेपन्स असतात आणि ते वेपन्स कुठे मिळाले आणि ऍक्च्युली त्याची काय काय डिस्क्रिप्शन असेल ते पण दिलेलं असतं. आणि 3 लोकेशन्स पण असतात की लाईक कुठे मर्डर झालेला आहे, कुठे बॉडी फाउंड झालेली आहे, ह्या सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते. आणि त्याच्यानंतर आपल्याला 4 ते 5 क्ल्यूज दिलेले असतात. मग ते जे 4 ते 5 क्ल्यूज जे आहेत ते आपण घ्यायचे, एक एक क्ल्यू घ्यायचा आणि त्याच्यानुसार एक डिडक्शन ग्रीड बनवायची असते. तर ह्या बुकमध्येच त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे की डिडक्शन ग्रीड म्हणजे काय आहे. तर डिडक्शन ग्रीड मध्ये काय की तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली आहे ते तुम्ही ट्रू फॉल्स असे पुट करू शकतात आणि लास्टला तुम्ही त्या इन्फॉर्मेशन वरून डिड्यूस करायचं की ऍक्च्युली कोण मर्डर केला असेल. म्हणजे
की तुम्ही जे 3x3चा जो स्क्वेअर बनवता तोच एक्सटेंड करून प्रत्येक जो ब्लॉक आहे रो आणि कॉलमला लोकेशन सस्पेक्ट आणि हे असं मॅच करायचं. म्हणजे कधी तुम्हाला असं होईल की सस्पेक्ट कोणत्या लोकेशनला सापडला, मग तिथे तुम्ही टिक करू शकता. आणि ह्या पझलचं एक एक वैशिष्ट्य असं आहे की लाईक एकच सस्पेक्ट असू शकतो, एकच लोकेशन असू शकते आणि एकच वेपन एकच weapon असू म्हणजे इट्स लाईक वन सस्पेक्ट इज मॅप टू वन One लोकेशन location आणि आणि तो मॅप केलेला आहे एक वेपनला. तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणं गरजेचं होतं, कारण नक्कीच तुम्ही पण हेल्प करणार आहोत हा. या सगळ्या गोष्टी. आणि गाईज आधी तर फर्स्ट टाइम जेव्हा हे बुक घरी आलं तर मी म्हणलं हे काय मागवलं याने, पण काल आम्ही लगातार 6 ते 7 पझल सॉल्व्ह केले आणि 6 ते 7 पझल चुकलेले सगळे चुकलेले आहेत. तर हे का चुकलेले आहेत माहितीये का, तर काही लोकांचं इंग्लिश खराब असतं, काही जणांचं लॉजिक खराब असतं. माझं लॉजिक चांगलं आहे, माझं पण इंग्लिश चांगलं आहे, ते बघितलं. आणि वडिलांचं इंग्लिश चांगलं आहे, ते सॉल्व्ह नाही करू शकत. म्हणून गाईज आम्हाला तुमची हेल्प लागणार आहे. म्हणजे आम्ही ना हे पझल तुमच्या समोर सॉल्व्ह करणार आहोत. हिंट्स पण तुम्हाला आम्ही सांगू, जसं आम्ही करू तसं तुम्हाला सांगू. पूर्णपणे येस, या तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल. बघूया तुम्ही पण किती तुम्ही पण तुमचा लाईक तुमचा सस्पेक्ट आणि तुमचा खूनी बघा कोण आहे. आणि आणि तुम्ही आम्ही- तो कमेंट्स मध्ये सांगू हा. शकता. तुम्ही जे आम्ही तुम्हाला पझल जे सॉल्व्ह करू त्याचं आन्सर तुम्ही कसं कॅल्क्युलेट केलं ते पण तुम्ही कमेंट. आणि ह्या बुकच्या मागे हे जे आन्सर्स आहेत, सो ते एंड मध्ये आपण बघणार आहोत की आपण बरोबर आहोत की नाही आहोत. बरोबर. सो लेट्स गेट टू दी व्लॉग. येस. ह्या पझलचं नाव आहे फिजिशियन हिल मायसेल्फ. म्हणजे आता काय झालेलं आहे की आपण एका हॉस्पिटलमध्ये गेलेलो आहे, पण तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटलमध्ये बिल किती होतं. पण मी डॉक्टरशी ट्रेड केलं आता की जर तुम्ही माझं बिल माफ केलं तर ते जे पझल असणार आहे ते मी सॉल्व्ह करून देणार आहे. ठीक आहे, ओके. तर आता 3 सस्पेक्ट आहेत. एक ऑफिसर कुपर, एक म्हणून एक लेडी आहे, त्या सस्पेक्ट आहेत. आणि दुसरा जो आहे तो एक डॉक्टर क्रिम्सन म्हणून तो दुसरा सस्पेक्ट असणार आहे. तर हे जे सस्पेक्ट आहेत आपण लिहूया. पहिला ऑफिसर कुपर, नेक्स्ट डॉक्टर क्रिम्सन, नंतर सिस्टर लॅपिस. हा, तू सिस्टर लिहू शकतेस. मग हे जे त्यांनी प्रत्येक सस्पेक्टची माहिती दिलेली आहे की जी ऑफिसर त्याचं थोडंसं कॅरेक्टर दिलेलं आहे की तो राईट हँडेड आहे, मग डॉक्टर क्रिम्सन इज लेफ्ट हँडेड आणि सिस्टर लॅपिस इज राईट हँडेड. आणि थोडेसे आईजचे डिटेल्स पण दिले, लाईक ब्ल्यू आईज आहे, ग्रीन आईज अँड लाईट ब्राऊन आईज. म्हणजे त्यांची हाईट, आईज, हा, ह्या जे बेसिक. कारण की हे बेसिक डिटेल्स आपण पण कलेक्ट करतो वेन वी आर सॉल्विंग एनी मर्डर मिस्ट्री. क्लू मध्ये जर कधी कधी ते असे काही क्लू येऊ शकतात की जे त्या इन्फॉर्मेशन वर आपण डिड्यूस फिजिकल ऍट्रिब्यूट्स ने. हे जे आहे ही डिडक्शन ग्रीड आहे. इथे आपण सस्पेक्ट लिहितो, लोकेशन लिहिणार आहे, सस्पेक्ट नंतर वेपन आणि लोकेशन लिहिणार आहे. मग हे आपण कोरिलेशन करू शकतो प्रत्येकाचं आणि त्याच्यानुसार हे सॉल्व्ह करणार आहे. सो 3 सस्पेक्ट मी लिहिलेत, ऑफिसर, डॉक्टर आणि सिस्टर. Correct. सो आता नेक्स्ट आपण 3 लोकेशन्स लिहिणार आहे. तर मला ओंकार सांगेल की हो. लोकेशन कोणते आहेत. तर 3 लोकेशन जे आहेत त्यातला पहिला आहे पार्किंग, पार्किंग लॉट, जिथे पार्किंग गाड्यांची केलेली अशी त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सेकंड आहे रूफ. रूफचं इन्फॉर्मेशन दिले की त्यांनी एसी युनिट्स वगैरे आणि सामान कसं असं पडलेलं आहे. थर्ड आहे गिफ्ट शॉप. पण मला समजत नाही गिफ्ट शॉप हॉस्पिटलमध्ये कसं काय आलं, पण त्यांनी असं सांगितलंय दिस हॉस्पिटल इज सो नाईस, यू कॅन बाय ज्वेलरी ऍट द गिफ्ट शॉप. काय सेन्स नाही बनत त्या गोष्टीचा, पण ठीक आहे. गिफ्ट शॉप. हा, तर आणि थोडं वेडवाकडे शब्द आहेत, पण ते ठीक आहे, इग्नोर करा. हा, तर आता मी बघू शकता संजनाने लोकेशन्स लिहिलेले आहेत, तिन्ही लोकेशन्स लिहिलेले. आता काय उरतं तुम्ही सांगा. वेपन्स. खून कशाने झाला. तर 3 वेपन्स काय आहेत. एक ऍसिडची ओ बॉटल, माय गॉड, ऍसिडने तर होऊ शकतं. मे बी होऊ शकतो. हॉस्पिटल आहे तर काय. हा, सेकंड आहे एक मायक्रोस्कोप. म्हणजे अक्काच्या अक्का मायक्रोस्कोप मे बी डोक्यात घातलेला आहे. आणि थर्ड आहे सर्जिकल स्कॅल्पल. ओके, स्कॅल्पलच ना. या. तर हे हॉस्पिटलमध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याने तर खून हो, म्हणजे खूप सारे पॉसिबिलिटीज आहेत एका हॉस्पिटलमध्ये खून होण्याच्या. तुम्ही आमच्याकडनं टिप्स घेऊ नका गाईस, हे आपण फक्त सॉल्व्ह करतोय. तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. डोकं आहे तर लावून टाका, नाही. मग सॉल्व्ह करायला. आणि मग एखादा पझल सॉल्व्ह होत नसेल तर आमच्याकडे या. बरोबर. मर्डर मिस्ट्री. बरोबर.
सो आता आपल्याला पुढचे क्ल्यूज आहे ते वाचायचे आहेत आणि आपण त्यानुसार हे खूप सारे ऑप्शन चेकआउट आणि रॉंग असे करून बरोबर. खूप सारे ऑप्शन आपण त्याच्यातून डिड्यूस करणार आहोत. सो इट्स नोन एज डिडक्शन ग्रेड. Grade. तर म्हणजे इथे कसं असू शकतं की हा सस्पेक्ट सपोज क्ल्यूने जर पार्किंग मध्ये असेल तर तो बाकीच्या 2 लोकेशनला नसणार, मग आपण तिथे फॉल्स करणार आणि तो जिथे आहे तिथे ट्रू करणार. ह्याच्यानुसार आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर पहिला क्ल्यू असा आहे की जे ऍसिड जे आहे ते रूफ वरती नाहीये. ओके. मग आता ह्याच्यावरून कसं तुम्ही डिड्यूस कराल? ऍसिड रूफवर जर नाहीये तर ऍसिड इकडे आहे आणि हा रूफवर नाहीये, नाहीये, सो इकडे मी क्रॉस करतो. फॉल्स करणार. तर ही जी इन्फॉर्मेशन ऍसिड कधीच रूफवर येणार Correct. नाही, सो क्रॉस. Correct. कम्प्लिटली लोकेशन आउट झालेलं. करेक्ट. सेकंड क्ल्यू आहे की जो सस्पेक्ट गिफ्ट शॉप मध्ये होता त्याचे लाईट ब्राऊन आईज आहेत. ठीक आहे. ओके ओके. लाईट ब्राऊन आईज, आता मी संजनाने सांगितलेलं की इन्फॉर्मेशन जी दिली आहे तर ह्याच्यामध्ये लाईट ब्राऊन आईज जे आहेत ते सिस्टर लॅपिस सिस्टर लॅपिसचे लाईट म्हणजे ब्राऊन आहे. सिस्टर लॅपिस ही गिफ्ट शॉप मध्ये आहे. ओके. सो सिस्टर आहे इकडे, ती लोकेशन आहे. सो मी इथे टिक करते. टिक करणार. So मग आता तुम्हाला तर हा गेमचा नियम माहितीये, एक लोकेशन, एक वेपन आणि काय होतं, एक सस्पेक्ट. एक सस्पेक्ट. सो ही सस्पेक्ट जर ह्या गिफ्ट लोकेशन मध्ये आहे तर ह्या 2 लोकेशन मध्ये ही सिस्टर नसणार. नसणार आहे. सो ह्यातून खूप इझी होतं म्हणजे हे. सो हे क्रॉस करायचं. आणि गिफ्ट शॉप मध्ये ऑफिसर आणि डॉक्टर. आणि आता जर सिस्टर इकडे गिफ्ट शॉप मध्ये तर हे दोघे जण पार्किंगच्या रूफ मध्ये असेल, ते दोघे गिफ्ट शॉप मध्ये जाऊ शकत नाही, नसणार. कारण की गिफ्ट शॉपची जागा मॅडमने घेऊन टाकलेली आहे. बरोबर. काय कशाला गेलते गिफ्ट शॉप मध्ये काय माहिती. इकडे खून व्हायला लागले तर लोक गिफ्ट शॉप मध्ये चालले. आता थर्ड क्ल्यू, ऑफिसर कूपर कडे असं वेपन आहे की ज्याच्यावर लिहिलंय डू नॉट ड्रिंक. ओके. काय दारू तर नाही नाही पण ऍक्च्युली ऍसिड आहे. ऍसिड असू शकतं. हा, डॉक्टर कूपर कडे. ऑफिसर कूपर कडे ओके. मॅडम. ओके, म्हणजे त्याच्याकडे ऍसिड आहे. Correct. क्लिअर आहे. क्लिअर आहे. म्हणजे ऍसिड पिऊ नाही शकत आपण. हा, ऑफिसर इकडे, ऍसिड इथे मी क्रॉस करेल. ऍसिड आहे त्याच्याकडे. आहे. ओके ओके. आता परत तेच कळतंय ना तुला? नाही मला तर समजतं, तुला कळत. आमचं तर लॉजिक चांगलंच आहे. तर ऍसिड जर एका डॉक्टरकडे आहे, एका सस्पेक्ट कडे आहे, हे जे फिक्स इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आपल्याला, तर ते ऍसिड दुसरा कोणाकडे नाहीये. ऑफिसर कडे ऍसिड. या, तो ऑफिसरच लिहिलंय, हे डॉक्टर आहे. हा, तर तो हे मी क्रॉस करेल आणि ऑफिसर कडे बाकीचे जे 2 वेपन्स आहेत ते ते नसणार. नसतं, कारण की प्रत्येक सस्पेक्ट कडे एकच वेपन आहे. पण तू मला सांग, ऑफिसर कडे ऍसिड कशाला असू शकतो, हा एक डाऊट आहे. बरोबर, म्हणजे खून करण्यासाठी थोडी ठेवलं लॉजिक. असेल हा, ना. तेच मे बी. पण बघूया की तो. आणि ऍसिड इज लाईक अ डेंजरस. हम्म. ऍसिडनेच खून झाला असेल. बरोबर. आता नेक्स्ट क्ल्यू, जो डॉक्टर क्रिम्सन आहे तो जो स्कॅल्पल आहे तो घेऊनच नाही आला असं बोलतोय हा क्ल्यू. म्हणजे तो असं सांगतो की सरप्राइझिंगली डॉक्टर क्रिम्सन डिड नॉट ब्रिंग हर सर्जिकल स्कॅल्पल. ओके. सो म्हणजे त्याने हॉस्पिटल मधून स्कॅल्पल घेतलं असेल पण तो Surgery घेऊन नाही आला ना, करण्यासाठी. म्हणजे मला समजत नाही. हे असे क्ल्यू जे फसवे असू आणि कोणता शकतात. डॉक्टर स्कॅल्पल घरून घेऊन येतो. हा, पण डिड नॉट तोही ब्रिंग हर नव्हता. सर्जिकल स्कॅल्पल म्हणजे असं ते मे बी हा क्ल्यू फसवा असू शकतो. आम्ही जे कालचे 6 जे सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये हे असे फसव्या क्ल्यू मधलेच आम्ही It's जरा हे झालं. तर ओके. स्कॅल्पल जर त्याने आणला नाहीये तर तो हॉस्पिटलचा स्कॅल्पल घेऊ शकतो, पण हे फिक्स नाहीये ना की फिक्स नाहीये तो त्याच्यामुळे घेऊ शकतो की मे नाही. बी आपण तो तुम्ही थोडं skip कमेंट्स मध्ये सांगा गाईस, स्कॅल्पल काय घेऊन आला. म्हणजे ह्या लाईनचे मी तुम्हाला वाचून दाखवते. सरप्राइझिंगली डॉक्टर क्रिम्सन डिड नॉट ब्रिंग हर सर्जिकल स्कॅल्पल. सो ही लाईन जरा आम्हाला डिड्यूस करून कमेंट्स मध्ये सांगा की नक्की डॉक्टरला काय म्हणायचंय. आणि तोवर आम्ही काय लॉजिक. एक लास्ट क्ल्यू आहे तो वाचतो. जी बॉडी जी आहे ती एका लक्झरी सिडॅनच्या खाली सापडली. मग कुठे असणार आहे बॉडी सापडली. ओके. सेडन इज लाईक कार. पार्किंग पार्किंग मध्ये बॉडी सापडली. पण आता ही बॉडी इथे काय आपण टाकू शकत नाही, पण आपण लिहून ठेवूया की बॉडी जी आहे ही पार्किंग मध्ये सापडली आहे. ह्याच्यावरून काय समजतं आपल्याला, जो
ज्याने मर्डर केलंय तो सस्पेक्ट पार्किंग मध्ये असणार आहे हम्म. आणि त्याचं वेपन जे आहे ते आपल्याला आणखीन नाही अजून माहित. फिक्स नाहीये, मे बी तो ऍसिड किंवा मायक्रोस्कोप किंवा स्कॅल्पल घेऊन पार्किंग मध्ये जाऊन पार्किंग मध्ये जाऊ खून शकतो. करू शकतो. पण तर एक ते एक क्लिअर गोष्ट नाहीये. आहे की पार्किंग मध्ये ज्याने खून केलाय तर सिस्टर लॅपिज जी आहे ती तर गिफ्ट शॉप मध्ये आहे. त्याच्यामुळे ती पार्किंग मध्ये नसू सिस्टर शकते. वाचलेली आहे, सो सिस्टर इज आउट सिस्टर आपापली शॉपिंग करत होते बायकांसारखी जाऊन, काय शॉपिंग करत होते काय माहिती, आणि ती वाचलेली आहे. ठीक आहे, ओके. सिस्टर नाही. एक सस्पेक्ट आपलं निघालेलं आहे गाईज. आपण लाईक 5 मिनिट्स मध्ये 3 सस्पेक्ट मधून एक एक काढून काढून टाकलेली टाकलेलं. आता So, प्रोबॅबिलिटी जी आहे ती 50% ऑफिसर आणि डॉक्टर या दोघांमधून एकाने पक्का एक खून करायचं. केलेला आता आहे. आपले क्ल्यू जे आहेत ते संपलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं की ह्या डिडक्शन ग्रीडला आणखीन पुढे सॉल्व्ह करता येईल का ते पाहायचं. ठीक आहे. और आपल्याला हे क्ल्यूज परत वाचावे लागतील. हा नाही, हे एक गोष्ट आहे जे मी सांगतो की गिफ्ट शॉप मध्ये सॉरी, जे ऍसिड आहे ते गिफ्ट शॉप मध्ये नाहीये. म्हणजे ऍसिड जे आहे ते गिफ्ट शॉप मध्ये नसणार, इथे फॉल्स करू शकते तो. ओके. करेक्ट. हा कारण असंच करतो गाईज. हा खूप पटकन सॉल्व्ह करतो मिस्ट्री. नाही, हे म्हणजे कसं की तुम्ही थोडं लॉजिक लावायचं. ओके, म्हणून हे लोकेशन 2 दिलेले आहे. बरोबर. मग पार्किंग मध्ये ऍसिड आहे. ओके. पार्किंग हा, मध्ये त्या acid ऍसिडला आहे. एकच जागा उरली आहे, म्हणजे एक ह्या कोणत्यातरी लोकेशन मध्ये ऍसिड पार्किंग मध्ये. बरोबर. ए म्हणजे ऍसिडनेच खून झालेला आहे. हा, मग ऍसिड जर पार्किंग मध्ये ओ माय गॉड. आणि नाही नाही, ऍसिड ऑफिसर कडे तर ऑफिसरच पार्किंग मध्ये. आणि पार्किंग मध्येच बॉडी आहे. हा शेट. मग इथे टिक झालेलं आहे, म्हणजे ऑफिसर हा पार्किंग मध्ये. इथे टिक कर. म्हणजे आई तर रूफवर नसणार आहे आणि इथे म्हणजे जो रूफवरती आहे तो डॉक्टर आहे. पण झालेलं आहे ऑलरेडी सॉल्व्ह सॉल्व्ह. झालेलं आहे. आपल्याला काय सॉल्व्ह करायचं होतं की बॉडी पार्किंग मध्ये आणि ऍसिड पण पार्किंग मध्ये. आणि- तर ऑफिसर कडे ऍसिड आहे, सर सो ऑफिसर त्याने मर्डर केलेलं असं Murder. आम्हाला वाटतंय. आता तुम्ही जो आहे ह्या इन्फॉर्मेशनवर तुम्ही पण असं डिडक्शन ग्रीड करून तुमचं लॉजिक अप्लाय करून तुमचं पण आन्सर रेडी करून ठेवा. ठीक आहे. तर आपण बघूया मागे बघ काय आन्सर आहे. मला भीती वाटते कारण की काल पण 6 पझल्स मधून आमचे सगळ्याच पझल मध्ये मागे आन्सर नाही, पण आम्ही रॉंग. वेंधळेपणा करत होतो. हे जे फर्स्ट वीक यूज असतात त्याने आम्ही फसत होतो. पण काय माहिती आता हे पण चुकलं तर. चुकलं तर ह्याची जबाबदारी नाही, तुझी जबाबदारी. नाही. नाही तू तुम्हाला हा घाई करतो आणि असं सगळं हे करून नाही, टाकतो. काही नाही. आता माझं काय चुकल्यासारखं तर नाही वाटत आहे. मलाही असं राईट वाटतंय. हा, बघ काय आन्सर आहे. टिक टिक वन. धड 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 धड. खर्च खर्च. असं काय अवॉर्ड भेटणार आहे? असंच आम्ही हा गेम खेळतो. आणि तुम्ही जिंकत आहात 7 करोड रुपये. येस. 7. बरोबर. 7 करोड ऑफिसर रुपये भेटणार. कुपरने ऍसिडने आणि पार्किंग लॉट मध्ये खून केलेला आहे. तर आपण यशस्वीरित्या हे पझल सॉल्व्ह केलेलं आहे आणि हे आमचं 10 पझल्स 7 ते 8 पझल्स मधलं पहिलं पझल आहे की जे पूर्णपणे नीट सॉल्व्ह झालेलं आहे. तर आपण हे पझल सॉल्व्ह केलेलं आहे. सक्सेसफुली. पण हे इझी पझल वाटलं मला जरा. हे हा. कारण नाही आहेत सुरुवातीचे ऍक्च्युली 100 पझल्स आहेत, तर त्यातले सुरुवातीचे खूप एलिमेंटरी आहे. म्हणजे अजून आपल्याला गेमचं हे कळण्यासाठी ऑथरने लाईक खूप सुरुवातीला बेसिक पझल्स आणि टाकले. त्यांनी ऍक्च्युली लिहिलंय की जे सुरुवातीचे 25 पझल्स आहेत ते खूप इझी असणार आहेत. हा. त्याच्यानंतरचे मीडियम, त्याच्यानंतरचे हार्ड आणि नंतरचे तर इम्पॉसिबलच असणार आहेत. आमचे इझी मधलेच 5-6 मधले 6चे 6 चुकलेले, एक बरोबर आलं. पण ठीक आहे, ह्याच्यावर आपण काम करू नाही शकतो. आम्हाला ते थोडंसं समजलंय की 1-2 फर्स्ट वे क्ल्यू आहेत ना, त्याच्यावर हा. आम्ही आता नीट फोकस करतोय. बरोबर. आणि काल आम्हाला खूप मजा येत होती हे पझल सॉल्व्ह करायला. सो आम्हाला वाटलं की ह्याचा एक व्लॉग बनवूया की लाईक ऑन व्लॉग हा मी गेम खेळतोय आणि तुम्हाला दाखवावा की हा गेम किती इंटरेस्टिंग आहे. बघा, आम्हाला असं दाखवायचं होतं की आम्ही किती हुशार आहेत, आम्ही किती लॉजिकल आहेत, आम्ही ते किती- तुला दाखवायला लागतं, मला आता गरज नाहीये. हा, म्हणजे आम्ही एवढे हुशार आहेत की काम सोडून सगळ्या गोष्टी सोडून पझल सॉल्व्ह करत बसलो. नाही हे खूप इंटरेस्टिंग वाटलं, म्हणजे असं काहीतरी नवीन. आणि हे असे बुक्स तुम्ही एकमेकांना गिफ्ट पण करू शकता. बरोबर. मी या बुकची लिंक त्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकेलच. देऊ शकतात. आणि अजून एक, तुम्हाला असे काही बुक्स असतील तुमच्याकडे तर तुम्ही आम्हाला सजेस्ट करा की एखादा गेम आहे तो आम्ही सॉल्व्ह करू. बोर्ड गेम्स ते पण आम्हाला खूप आवडतात. आणि अजून एक गेम आहे त्याचा व्लॉग पण येणार आहे. नक्कीच.
तो आम्ही तुम्हाला अच्छा. रिव्हील नाही करणार की तो कोणता गेम आहे. हो. आणि पण असे अजून काही असतील गोष्टी तर तुम्ही आम्हाला सजेस्ट करा की जरूर. हे खेळायला खूप मजा येते. सो आम्ही हा व्लॉग एंड करत आहोत. आता तुम्हाला हा गेम कसा वाटला तो सांगा. आणि आम्ही असं बहुतेक खूप सारे मर्डर मिस्ट्रीज घेऊन परत परत भेटत जाऊ या व्लॉग मध्ये आणि आपण एकत्र मिळून थोडेसे क्राईम सॉल्व्ह करूया. बरोबर. ह्यामधले जे इम्पॉसिबल हार्ड ह्या लेवल मध्ये जरी आम्हाला कोणतं पझल आवडलं तरी आम्ही ह्या कमेंट मध्ये टाकू किंवा त्याचा एक नेक्स्ट हा. व्लॉग बनवू. आणि नक्कीच कमेंट मध्ये सांगा असे काही बुक्स असतील किंवा गेम्स असतील. तुम्हाला तर समजलं आम्ही काय रिकामेच आहेत त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये ना अजून एक गोष्टीचा खूप फायदा होतो. ह्या मुलाशी मी जरा कमी भांडतेय. हा काहीतरी कसं असतं रिकाम्या डोकं असलं ना की भांडण चालू होतं. त्याच्यामुळे काय ना काय देत राहायचं असं. त्याच्यामुळे ते बिझी राहतात. हा. तुम्हाला माहिती आहे लहान मुलांना कसं की काय काम नसलं रडत बसणार पण त्यांना काय दिलं खेळायला ते आपापलं खेळत राहतात. जास्त होते. सो भेटू आपण पुन्हा एकदा नवीन Next ब्लॉग vlog. मध्ये. ते व्हिडिओचे ते पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. Ta-da!